सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा, आपल्या सौभाग्याला अखंड दीर्घायुष्य आरोग्य लाभो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि सर्व स्वामी भक्तांना हरतालिकेच्या शुभेच्छा. तर नमस्कार श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये अतिशय उत्तम, श्रेष्ठ आणि दीर्घ फळ देणारं असं हे हरतालिका व्रत. कैलासावर शिव आणि पार्वती हे दोघे बसलेले होते. बोलता बोलता मातेने विचारलं, हे देवा, व्रतामध्ये उत्तम व्रत कोणतं? कुमारिकांना उत्तम पती, महिलांना अखंड सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य आरोग्य मिळवून देणारं व्रत कोणतं, आणि तेही शीघ्र फलदायी देणारं? तर तेव्हा महादेव म्हणाले, हे माते, व्रतामध्ये एकच श्रेष्ठ व्रत आहे, जे आपण भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजे तिसऱ्या दिवशी हे व्रत केलं जातं. ते व्रत म्हणजे हरतालिका व्रत. ह्या दिवशी सगळीकडे जंगलामध्ये सगळीकडे हरियाली तयार झालेली असते, सगळीकडे पाणी फुले बहरलेली असतात. हे व्रत तू पूर्वी केलेलं आहेस आणि त्यामुळेच तुला तर माझी प्राप्ती झाली आहे, म्हणजे शिवाची, साक्षात महादेवाची प्राप्ती झाली आहे. बघ, तू जेव्हा हे व्रत केलंस तेव्हा तू हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जातेस. तेव्हा तुझा विवाह हा भगवान विष्णूंची, तुझ्या वडिलांची जी इच्छा होते की तुझा विवाह त्यांच्याशी व्हावा, पण तुझी अजिबात इच्छा नव्हते. मग तू मैत्रिणींसोबत तू घोर वनात जाते. तिथे तू नदीच्या कडेला वाळूचं शिवलिंग तयार करते. त्या शिवलिंगावर तू मनोभावे पूजा करते. तू सगळं काही तहान भूक विसरून तिथे पत्री अर्पण करते, तिथे सगळ्या वस्तू अर्पण करते. तू निर्जल हे व्रत करतेस, तू कंदमुळे खातेस, तू तिथे महादेवाला अतिशय प्रेमाने आळवणी करतेस, मनापासून हाक देतेस. आणि जेव्हा दिवसभर रात्रभर होऊनसुद्धा तू काही न खाता फक्त कंदमुळांवर आणि तुझ्या ध्यानधारणेने हे व्रत करतेस, तेव्हा तुला मी प्रसन्न होतो. आणि जेव्हा तुला वर मागायला सांगतो तेव्हा तू मला सांगितलंय तुम्ही माझे पती व्हावे. हा वर मी कधीही मोडू शकत नाही. म्हणून ह्या दिवशी कोणतीही जी महिला जे व्रत करते ना, तर तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. हे व्रत जे कोणी करतं त्यांना त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळतं आणि त्याचबरोबर त्यांनाही दीर्घायुष्य मिळतं. तर ह्याचबरोबर असं हे व्रतामध्ये उत्तम व्रत हे तू केलंस आणि त्यामुळे तुला माझी म्हणजे शिवाची, महादेवाची प्राप्ती झाली आहे. तर ह्यामध्ये आपण साहित्य बघूया. तर साहित्यामध्ये आपण नदीतील वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यातला कचरा सगळे घाण काढायचे. विविध झाडांची पत्री, फुलं घ्यायची आहेत जी विविध रंगांची असतात. महादेवाला पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत, पण त्याचबरोबर घ्यायची आहे. इथे बेलाची पानं, कडंब, त्याचबरोबर इथे आपल्याला दुर्वा घ्यायची आहे. इथे धोत्राचं फळ, इथे बेलाचं फळ, त्याचबरोबर विविध 5 प्रकारची फळं. आपण जे काही खाऊ ना तिथे इथे नैवेद्य ठेवायचं आहे. खरं तर फळं हे खात नाही. ह्या दिवशी हरतालिका व्रत हे जर केलं ना तर ह्या दिवशी फक्त कंदमुळे खाल्ली जातात. पण आता तसं नाही राहिलेलं, म्हणजे प्रत्येकाला जसं झेपेल तसं करीत असतात. यामध्ये पांढरे वस्त्र घ्यायचे आहेत, जे पांढऱ्या वस्त्राला आपण हळदी कुंकू लावायचं नाही. त्याचबरोबर जे हळदी कुंकू लावलेले असतात ते माता पार्वतीसाठी असतात. धूप, दीप, हळदी कुंकू, अक्षदा, तिच्यासाठी ओटी, त्याचबरोबर इथे दूध, पाणी, त्याचबरोबर आपण इथे सगळं काही जमवाजमव करून इथे पूजेची सुरुवात करायची आहे. आता ह्या पूजेची सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला संपूर्णपणे दिवा प्रज्वलित करायचा. त्याचबरोबर नदीतली जी वाळू असते ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातली सगळा कचरा बाहेर काढायचा आणि ती स्वच्छ धुतलेली वाळू आपल्याला चौरंग किंवा पाटावर अशी छान शिवलिंग तयार करायची. आता ही पूजा तर खरं नदीकाठी केली जाते, पण आता प्रत्येक सवासिनी ही नदीकाठी करू शकत नाही. बऱ्याच महिला ही पूजा मंदिरात जाऊन करतात, पण खरं तर ही पूजा आपण आपल्या घरी करावी. तिथे शिवाची मनोभावे पूजा करावी. आपण एकदा पूजा करतो आणि ही पूजा पाहिल्यावर जसं मन प्रसन्न होतं ना, तर पूर्ण दिवस आपल्याला कधी शिवाच्या ध्यानात असतो, कधी ते मातेच्या ध्यानात असतो हेच समजत नाही. संपूर्ण पूजा करत असताना ओम उमा महेश्वराभ्या नमः या मंत्राचा जप करायचा. तुम्ही स्वतः शिवलिंग तयार करता, तिथे तिच्या सखी असतात, ते सखी काढायच्या आहेत. आता
ही पूजा तर कोण करू शकतं, तर सगळ्या म्हणजे कुमारिकासुद्धा करतात, महिला पण करतात, सगळ्यांनीच करावी, अगदी सर्वांनी करावी, असं काही नाही. विधवांनी पण करावी. पण जर मासिक धर्म असेल तर करता येणार नाही. चौथा दिवस असेल तर चौथ्या दिवशी नाही, तर 5व्या दिवशी तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन करावं. तुम्हाला जर चौथ्या दिवशी अंगावरून जात नसेल तर तुम्ही ही पूजा करू शकतात. गरोदर महिला ही 7व्या महिन्यापर्यंत पूजा करतात. त्यानंतर आपण मासिक धर्म, आपण सुतक विटाळ असेल यामध्ये ही पूजा केली जात नाही. यामध्ये ही पूजा अतिशय उत्तम व्रत, उत्तम फळं देणारे ही अशी महत्त्वाची पूजा असते, जी त्वरित प्राप्त होत असते. आपण ह्या दिवशी ज्या काही पत्री बघितल्या, त्या पत्री ज्या विविध झाडांच्या असतात, ह्यामध्ये काही विशिष्ट पत्रे असतात, पण ते ह्या दिवसामध्ये आपल्याला सहज विशिष्ट उपलब्ध होत असतात. पण आपल्याला ज्या आपल्या बागेमध्ये आहेत, ज्या आपल्याला मार्केटमध्ये विकत मिळतात, त्या सगळ्या घरी घेतल्या, जरी आपण विकत आणल्या आणि जरी आपल्या बागेतल्या असल्या तरीही त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. ते किडलेल्या किंवा खराब झालेल्या नसल्या पाहिजेत. शिवलिंगासोबत आपल्याला तिच्या सखी ज्या असतात त्यासुद्धा काढायच्या आहेत. इथे शिवलिंगाच्या ज्या सखी आहेत त्या काढल्या आहेत. महादेवाला वस्त्र हे अतिशय प्रिय असतात, पण त्याला हळदी कुंकू लावलेलं नसावं, ह्यासाठी हे वस्त्र अतिशय महत्त्वाचं असतं. इथे सगळ्यात महत्त्वाचं येतं तर ते शिवलिंगावर अभिषेक करायचा असतो. आपण इथे गळती ठेवून किंवा पाण्याची धार लावून इथे अभिषेक करू शकत नाही. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण जे बेलपान आहे ते बेलपान घ्यायचं आहे आणि त्याने पाणी शिंपडत आपल्याला संपूर्णपणे शिवाचा अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष, शिवमहिमा स्तोत्र, कालभैरवाष्टक, शिवकवच स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, कालभैरवाष्टक, त्याचबरोबर आपल्याला रुद्र म्हणायचं आहे. जे संस्कृत रुद्र आहे ते पठण करायचं आहे. यातलं तुम्ही संपूर्ण म्हणायचं आहे. जे रुद्र चमक आहे, वमक आहे, हे सगळं म्हणून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे आणि सगळी पूजा करून झाल्यानंतर आपण ओम शिवरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, ह्या मंत्राचं भजन करायचं आहे. आणि ओम उमा महेश्वराभ्य नमः म्हणून ह्या शिवाला म्हणजे महादेवाला आपल्याला साक्षात पूजा करायची आहे. दिवसभर महिलांनी म्हणजे सर्वांनी जे उपवास करणार आहे, जे व्रत करणार आहे, त्यांनी ओम उमा महेश्वराभ्य नमः या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे. या मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता आपल्याकडे सुरुवातीला जी सुपारी असते ती सुपारी घ्यायची आहे. ती सुपारीवर ही गणपती स्वरूप आपण ठेवणार आहोत, म्हणून ही सुपारीवर दुधाने पाण्याने ओम गंगणपते नमः म्हणत अभिषेक करायचा आणि ते आपल्याला छोट्याशा अक्षता टाकायच्या आणि तिथे ठेवायच्या आहे. उजव्या बाजूला तिथे तिला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तिला गंध, फूल, अक्षता, धूपदीप, हळद कुंकू सर्व अर्पण करायचं आहे. इथे तिला दुर्वासुद्धा आपण जी काढलेली आहे ती सुद्धा अर्पण करायची. दुर्वा ही संपूर्णपणे वंशवाढीस म्हणजे वंशाचा विस्तार करणारे असते आणि गणपती बाप्पाला आवडणारे लाल फूल हे तिथे अर्पण करायचं आहे. आणि त्या आपण जे काही नैवेद्य ठेवू, म्हणजे समजा इथे मी गूळ आणि खोबरं ठेवलं, त्याच्या भोवती 3 वेळेस पाणी फिरवून ते वाहायचं आहे. आता ही इथे मी तुम्हाला अभिषेक करताना दाखवत आहे. आता बऱ्याच वेळेस महिला म्हणतील ताई आम्हाला एवढं वाचणं शक्य नाही आहे, तर तुम्ही कमीत कमी शिवमहिमा किंवा शिवमहिमा किंवा शिवकवच म्हणून किंवा ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा इथे जप करू शकतात आणि शिवाला अभिषेक करायचा आहे. महादेवाला प्रिय असतो तो रुद्राभिषेक, म्हणून इथे प्रत्येक महिलेने इथं असा हा अभिषेक करायचा आहे. पण इथे पाणी पूर्णपणे अर्पण न करता आपण ते पाण्याने थोडं थोडं शिंपडायचं आहे, जेणेकरून संपूर्ण आपली पूजा ओली होणार नाही. आणि सगळ्या ज्या सख्या आहेत त्या सख्यांना चारही बाजूने आपल्याला जया, विजया, माता पार्वती या सगळ्यांना आपल्याला तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे. महादेवाला कधीही आपल्याला पांढऱ्या शुभ्र वस्त्रांची माळी ते ठेवायची आहे, म्हणजे त्याला कधीही आपल्याला हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे. आणि जे हळदी कुंकू लावलेलं असतं ते आपल्याला गणपतीला आणि माता पार्वतीला तिच्या सख्यांसोबत तिलाही अर्पण करायचं असतं, म्हणून इथेही करायचं आहे. आता आपण जे काही पत्रे घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर महादेवाला इथे अगोदर आपण बेलपान अर्पण करायचं आहे. बेलपान हे कसं व्हायचं हे तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, पण प्रत्येक पत्रीला आपल्याला चंदनाचा टिळा म्हणजे
अखंड सौभाग्य वाढीसाठी प्रत्येक पानाला, म्हणजे आता तुम्ही कुठल्याही झाडाची पत्री घेतली असेल त्या पत्रींना आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि मग ते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत सगळी पत्री महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे. आपण घेतली सगळी आणि अर्पण केली असं करू नका. ही व्हिडिओ पुरता आहे, पण खरी पूजा ही अशी असते की आपण मनोभावे एक एक पान हे माता पार्वतीने वाहिलेलं आहे, तर आपणही तसंच करायचं आहे. तर ह्या दिवशी आपल्याला गणपतीचा आणि शिवपार्वतीचा असे 2 विटे ठेवायच्यात. विड्यांवर सुपारी, खारीक, खोबरं, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड हे सगळं ठेवायचं आहे. आता इथे माता पार्वतीला आपल्याला गजरा ठेवायचा आहे आणि इथे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात तिथे शिवाला इथे धोत्र्याचं फळ असेल, त्याचबरोबर इथे महादेवाला आवडणारे विविध रंगांची फुलं असतात, तर ती फुलं इथं ठेवायची आहेत, त्यांना अर्पण करायचे आहेत. आपण पत्री घेतो आणि एकाच वेळेस ती सगळी वाहून देतो, अशी चूक करू नका. ती पत्री हळूहळू एक 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 सर्व महादेवाचा जप करीत त्या वाहा, त्याला गंध लावा. ती पत्री आपण ही कोणत्याही म्हणजे आपण जी काही पूजा करतो ती पूर्णपणे सफल व्हावी, अखंड सौभाग्य वाढावं, त्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची असते, ही पूजा खूप महत्त्वाची असते आणि आपण जे जे वस्तू वाहतो त्या खूप महत्त्वाच्या समजल्या जातात. ह्यासाठी दुर्वा असेल किंवा बेलपत्र किंवा कुठल्याही झाडाचं पान हे अगदी चांगलं असावं याची काळजी घ्यायची आहे. धूप दीप लावून सर्वत्र प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे आणि महादेवाला मनोमन प्रार्थना करायची की अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य, चांगले आरोग्य मिळू दे आणि संसार सुखाचा होऊ दे, संसार फुलू दे आणि मुलाबाळांना सुद्धा चांगले आरोग्य मिळू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळू दे आणि शिक्षणात प्रगती होऊ दे. एक आहे की इथे महादेव पार्वतीसाठी प्रसन्न झाले, तसेच आपल्यासाठी सुद्धा प्रसन्न होतील आणि आपण ज्या काही वस्तू इथे महादेवाला अर्पण करायच्या आहेत, ह्या दिवशी खरं तर फळं खाल्ले जात नाही, तर ह्या दिवशी कंदमुळे खाल्ली जातात. ज्यांना करायचं आहे त्यांनी अवश्य करावं, असं हे व्रत आहे. पण कोणी म्हणतं ताई आमच्याकडे असंच करतं, इथे महादेवाची म्हणजे हरतालिका व्रताची कहाणी ऐकावी आणि त्यानंतर आरती करावी, घरात दिवसभर छान प्रसन्न वातावरण ठेवावे, कुणाशी भांडण तंटे करू नये, अपशब्द बोलू नये आणि आपल्याला 3ही प्रहर छान जागरूक करून राहायचं आहे. इथे महादेवाची पूजा करायची आहे. असं हे हरतालिका व्रत तुम्हाला जर आवडलं असेल ही साधी पूजा, तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा.